नमस्कार, श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। नवीन नियोजन सभागृहात 150 दिवसांच्या कार्यक्रमाअंतर्गत अनुकंपा उमेदवारांची भरती व महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून शिफारस करण्यात आलेल्या उमेदवारांना नियुक्ती आदेश वितरण मेळावा संपन्न। खासदार डॉक्टर शोभा बच्छाव यांनी धुळे व शिंदखेडा तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त भागातील गावांमध्ये प्रत्यक्ष शेतात जाऊन पिकांची केली पाहणी, शेतकऱ्यांना दिला धीर। श्री बालाजी रथोत्सवानिमित्त जैन युथ क्लब धुळे व आग्रा रोड व्यापारी मित्र परिवारातर्फे महाप्रसाद वाटपाचा कार्यक्रम संपन्न। आणि श्री बालाजी रथोत्सवानिमित्त गांधी पुतळा येथे बुलबुल ट्रॅव्हल्सतर्फे महाप्रसादाचे आयोजन। आता बातमीपत्र विस्ताराने। धुळे जिल्हा अधिकारी कार्यालयातील नवीन नियोजन सभागृहात 150 दिवसांच्या कार्यक्रमाअंतर्गत अनुकंपा उमेदवारांची भरती व महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून शिफारस करण्यात आलेल्या उमेदवारांना नियुक्ती आदेश वितरण मेळावा शनिवारी पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला। धुळे जिल्हाधिकारी कार्यालयातील नवीन नियोजन सभागृहात 150 दिवसांच्या कार्यक्रमाअंतर्गत अनुकंपा उमेदवारांची भरती व महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून शिफारस करण्यात आलेल्या उमेदवारांना नियुक्ती आदेश वितरण मेळावा पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी संपन्न झाला। यावेळी मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत झालेल्या राज्यस्तरीय कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण दाखवण्यात आले। या प्रसंगी बोलताना पालकमंत्री रावल म्हणाले की अनुकंपा नियुक्तीचे सर्वसमावेशक सुधारित धोरणानुसार सामान्य प्रशासन विभागाने 17 जुलै 2025 रोजी शासन निर्णय निर्गमित केला। या निर्णयामुळे अनुकंपा भरतीबाबत यापूर्वीचे सर्व शासन निर्णय अधिक्रमित करून सर्वसमावेशक आणि कालबद्ध कार्यक्रम असलेला हा शासन निर्णय आहे। या निर्णयामुळे धुळे जिल्ह्यात गट क चे 34 आणि गट ड चे 31 उमेदवार अनुकंपाच्या सामायिक सूचीमध्ये होते। त्यापैकी गट क च्या यादीतील 2016 पासून नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांचा समावेश होता। गट ड च्या यादीतील 2012 पासून नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांचा समावेश होता। या निर्णयामुळे बहुतांश उमेदवारांना नियुक्ती मिळाली आहे। आता गट ड च्या व गट क च्या सामायिक सूचीमध्ये 3 उमेदवार राहिले आहेत। राज्य शासनाच्या गतिमान प्रशासन 150 दिवसांचा कार्यक्रम आणि सर्वसमावेशक आणि सुस्पष्ट धोरणामुळे आज अनुकंपा व MPSC मधील एकूण 171 उमेदवारांना धुळे जिल्ह्यात नियुक्ती देण्यात आली असे त्यांनी सांगितले। राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे अनुकंपा तत्वावर नियुक्ती प्रक्रिया पूर्ण झाली आहे। तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या भरतीतील पात्र उमेदवारांना टंकलेखक पदावर नियुक्ती देण्यात आली आहे। नवनियुक्त कर्मचाऱ्यांनी प्रामाणिकपणे सेवा करीत सर्वसामान्य नागरिकांची सेवा करावी। नवनियुक्त कर्मचाऱ्यांनी पारदर्शी पद्धतीने नागरिकांची सेवा करून त्यांच्या विश्वासास पात्र ठरावे असे आवाहन जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते यांनी केले। या प्रसंगी उपजिल्हाधिकारी तळपाडे, उपजिल्हाधिकारी पाटील यांनीही मार्गदर्शन केले। उपस्थित प्रमुख अतिथींच्या हस्ते प्रवीण काशीनाथ माळी, विनोद भाऊसाहेब शेळके, राजेश शिवाजी जोरवार, रुपाली इमाम जांभळकर, सचिन मधुकर वानले, नागल बोने मधु महादेव, दीपाली प्रशांत गोरावडे, नितीन सुखदेव गोठे, पवार प्रतीक्षा रामसिंग, वैभव अशोक देसले, कांचन अनिल बर्डे, भूषण आनंदा माळी यांना प्रतिनिधिक स्वरूपात नियुक्ती आदेश देण्यात आले। या प्रसंगी महानगरपालिका आयुक्त अमिता दगडी पाटील, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र इंगळे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता अनिल पवार, निवासी उपजिल्हाधिकारी गंगाराम तळपाडे, उपजिल्हाधिकारी संदीप पाटील, महसूल तहसीलदार प्रवीण चव्हाणके यांच्यासह नियुक्तीप्राप्त उमेदवार, त्यांचे आप्त, विविध विभागांचे अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। हौसलों से उड़ान होती है। आज ज्या माझ्या बांधवांना आणि भगिनींना नियुक्तीपत्र मिळालेले आहेत त्या सर्वांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो। आजच्या या रोजगार मेळाव्यासाठी उपस्थित असलेल्या आपल्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी आदरणीय भाग्यश्री विस्पुते मॅडम, त्याचप्रमाणे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक आदरणीय श्रीकांत दिवरे सर, त्याचप्रमाणे महानगरपालिकेच्या आयुक्त आदरणीय अमिता दगडे पाटील मॅडम, त्यानंतर सुप्रिटेंडेंट इंजिनियर श्री अनिल पवार सर, श्री राजेशजी इंगळे साहेब, त्याचप्रमाणे निवासी उपजिल्हाधिकारी गंगाराम तळपाडेजी, उपस्थित सर्व अधिकारी, सर्व कर्मचारी, त्याचप्रमाणे ज्यांना आज नियुक्त्या मिळाल्या त्या सर्व बंधू आणि भगिनींनो, आजचा हा तुमचा अतिशय महत्वाचा आहे। आज पासून तुमच्या जीवनाला एक नवी दिशा मिळालेली आहे। आमच्या एक भगिनी आता
थोड्या वेळापूर्वी येऊन त्या सांगून गेल्या की आम्ही उन्हात उभे होतो आणि आम्हाला एक छत्र हवं होतं आणि आज ते छत्र आम्हाला आज मिळालेलं आहे. तर तुम्हाला पुढील भावी आयुष्यासाठी वाटचालीसाठी मी शुभेच्छा देतो आणि माननीय अध्यक्षांच्या परवानगीने आजचा हा कार्यक्रम संपला असे जाहीर करतो. धन्यवाद. धुळे लोकसभा मतदारसंघात गेल्या काही दिवसांपूर्वी झालेल्या जोरदार पावसामुळे अनेक तालुक्यातील शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर खासदार डॉक्टर शोभा बच्छाव यांनी धुळे व शिंदखेडा तालुक्यातील विविध गावांमध्ये प्रत्यक्ष शेतात जाऊन पाहणी करीत शेतकऱ्यांना धीर दिला. गेल्या काही दिवसापूर्वी झालेल्या जोरदार पावसामुळे धुळे लोकसभा मतदारसंघातील अनेक तालुक्यातील पिकांचे प्रचंड नुकसान झाले. सततच्या पावसामुळे अनेक शेतजमिनी पाण्याखाली गेल्या असून पिके सडून नष्ट झाल्याने शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढवले आहे. या पार्श्वभूमीवर खासदार डॉक्टर शोभा बच्छाव यांनी धुळे व शिंदखेडा तालुक्यातील नाणे, सिताने, नंदाळे, बोरकुंड, शिरूड, लोहगाव, वासमाने, हळगाव, कुंभारे, लंघाणे व रंजाणे या गावांमध्ये प्रत्यक्ष शेतात जाऊन पिकांची पाहणी करत शेतकऱ्यांना धीर दिला. खासदार डॉक्टर शोभा बच्छाव यांनी शेतात उभे राहून शेतकऱ्यांशी संवाद साधला, त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या आणि त्यांना दिलासा दिला. कापूस, सोयाबीन, मका, कांदा, पपई यासारख्या पिकांचे मोठे नुकसान झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. पंचनाम्यातील अडचणी आणि विमा दाव्यातील विलंबाबद्दलही त्यांनी तक्रारी केल्या. या पाहणी दौऱ्यात उपविभागीय अधिकारी रोहन कुवर, मंडळ अधिकारी निलेश सांगळे, स्वप्नील शिंदे, सुजित मोरे, काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रवीण चौरे, कार्याध्यक्ष गुलाब कोतेकर, प्रदेश सरचिटणीस डॉक्टर दरबारसिंग गिरासे, शहराध्यक्ष हाजी साबिर शेख खान, डॉक्टर दिनेश बच्छाव, प्रमोद सिसोदे, धनराज पाटील, जनार्दन देसले, बुरा राजपूत, रुपा राजपूत, बाळासाहेब पाटील, रवींद्र चौधरी, दीपक पाटील, राहुल मानिक, महेंद्र पाटील, राहुल सैंदानिक यांच्यासह महसूल विभागाचे अधिकारी आणि काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते. ग्रामीणमध्ये नाणे शहरामध्ये या ठिकाणी आम्ही पाहणी करतो आहोत. प्रदेश काँग्रेसने आपले अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ साहेबांनी एक समिती स्थापन केलेली आहे. सर्व उत्तर महाराष्ट्राची जी कमिटी आहे त्या पाहणी कमिटीच्या माध्यमातून आम्ही अतिवृष्टीमध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे तर त्याचा आम्ही पाहणी दौरा या ठिकाणी आयोजित केलेला आहे. धुळे ग्रामीणमध्ये हे जे आता कपाशी आहे, ज्वारी आहे, मका आहे, तर संपूर्ण शेतांमध्ये पाणी आहे आणि अशा 100% या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे. बाबांनी आम्हाला सांगितलं त्यांचं एक क्षेत्र आहे आणि इथे कृषी अधिकारी, तलाठी, तहसीलदार सगळे अधिकारी या ठिकाणी आलेले आहेत. त्यांनी सांगितलं की आम्ही या ठिकाणी पंचनामे केलेले आहेत, परंतु ज्यांचे नुकसान या ठिकाणी झालेले आहे त्यांना महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून निश्चितपणे 100% त्यांचं नुकसान भरपाई मिळायला पाहिजे. 50,000 प्रति हेक्टर अनुदान मिळालं पाहिजे. कारण ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं या दौऱ्याच्या माध्यमातून राज्यपाल महोदयांना त्या ठिकाणी आम्ही निवेदन देणार आहोत आणि ह्या लोकांचं 100% कर्जमाफी यांना मिळाली तर पाहिजेच, परंतु जे नुकसान या ठिकाणी झालेलं आहे ते नुकसान भरपाई देखील मिळायला पाहिजे. श्री बालाजी रथोत्सवानिमित्त जैन युथ क्लब धुळे व आग्रा रोड व्यापारी मित्र परिवारातर्फे महाप्रसाद वाटपाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. श्री बालाजी रथोत्सवानिमित्त जैन युथ क्लब धुळे व आग्रा रोड व्यापारी मित्र परिवारातर्फे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. गेल्या 6 वर्षापासून आग्रा रोड व्यापारी मित्र परिवारातर्फे बालाजी रथोत्सवानिमित्त महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते. यावेळी महाप्रसादात भाविकांना गुळाची जिलेबी वाटप करण्यात आली. या प्रसंगी जैन युथ क्लब व आग्रा रोड व्यापारी मित्र परिवाराचे कल्पेश लोढा, अमोल वसवाल, जयदीप जैन, शिवदास चौधरी आदी उपस्थित होते. कळवतो की गेल्या 4 वर्षांपासून गुळ जिलेबीचा कार्यक्रम हिरामोती ट्रेडिंग यांच्या अंगणात करत आहे. सर्व गल्लीतले मित्र परिवार मिळून सर्व हा भंडारा ठेवत आहे. 1400 किलो गुळाचा हा भंडारा आहे. कमीत कमी 10 ते 15,000 लोकांना पुरेल एवढं भंडारा केला आहे. दुपारी 4 वाजेपासून अखंड आतापर्यंत चालू आहे. तरी सर्व भाविकांनी लाभ घ्यावा असं एक प्रेम धुळेवासियांचं असावं. बोल बालासाहेब की जय. लक्ष्मी रमणा. श्री बालाजी रथोत्सवानिमित्त धुळे शहरातील गांधी पुतळा येथे बुलबुल ट्रॅव्हल्स तर्फे सालाबादाप्रमाणे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. श्री बालाजी रथोत्सवानिमित्त धुळे शहरातील गांधी पुतळा येथे बुलबुल ट्रॅव्हल्स तर्फे सालाबादाप्रमाणे यावर्षी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. यावर्षी बालाजी भाविकांना चना पुरी भाजीचा महाप्रसाद वाटप करण्यात आला. शेकडो बालाजी भाविकांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला. या प्रसंगी बुलबुल ट्रॅव्हल्सचे संचालक नंदकिशोर गुप्ता,
रमाकांत गुप्ता, कमल सिंग गुप्ता, सुशील गुप्ता, कुणाल बागुल, भूषण बागुल, धीरज बागुल, भैया गिरासे, अनिल सिरसाट, राहुल बोरकर, नरेंद्र कुलकर्णी आदी उपस्थित होते. पासून बुलबुल ट्रॅव्हलचे मालक नंदकिशोर गुप्ता, त्यांचे बंधू रमाकांत, कमलजी आणि सहपरिवार महात्मा गांधी चौक मित्र मंडळातर्फे बालाजी उत्सवासाठी परंपरागत प्रसाद वाटपाचा यांनी कार्यक्रम ठेवलेला आहे. याचा लाभ घ्यावा. पुन्हा एक नजर टाक घडामोडींवर. नवीन नियोजन सभागृहात 150 दिवसांच्या कार्यक्रमाअंतर्गत अनुकंपा उमेदवारांची भरती व महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून शिफारस करण्यात आलेल्या उमेदवारांना नियुक्ती आदेश वितरण मेळावा संपन्न. खासदार डॉक्टर शोभा बच्छाव यांनी धुळे व शिंदखेडा तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त भागातील गावांमध्ये प्रत्यक्ष शेतात जाऊन पिकांची केली पाहणी, शेतकऱ्यांना दिला धीर. श्री बालाजी रथोत्सवानिमित्त जैन युथ क्लब धुळे व आग्रा रोड व्यापारी मित्र परिवारातर्फे महाप्रसाद वाटपाचा कार्यक्रम संपन्न. आणि श्री बालाजी रथोत्सवानिमित्त गांधी पुतळा येथे बुलबुल ट्रॅव्हल्सतर्फे महाप्रसादाचे आयोजन. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.